अजित पवारांनी शरद पवार निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांच्यानंतर बारामतीचा विकास करण्यासाठी मीच सक्षम असल्याचा दावा केला। तर अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलेले दुश्मनही असा विचार करणार नसल्याचं सुळे म्हणाल्या। दादा विरुद्ध ताईंचा सामना पाहूयात या खास रिपोर्टमधून। शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीवरून अजितदादा विरुद्ध सुप्रियाताई असा सामना रंगलाय। शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते। तोच धागा पकडून अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे। शरद पवारांनंतर बारामतीत पुढे कोण असा सवाल करत अजित पवारांनी आपली दावेदारी पुढे केली आहे। एवढंच नाही तर मी अजूनही थकलो नाही, खूप काम करू शकतो असंही दादा म्हणाले। साहेबांनी 30 वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढे 30 वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं। मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकतो। मी काही आता थकलेलो नाहीये। काल मी 3 वाजेपर्यंत काम करत होतो, पहाटे 5 ला उठलो, 6 ला माझ्या मुलाखती सुरू झाल्या। मी कामाचा माणूस आहे, तुम्ही भावनिक होऊ नका। अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून पुन्हा टीका केल्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी त्यांना उत्तर दिले। कुणाची शेवटची निवडणूक आहे असं दुश्मनही बोलत नाही, अजित पवार असं कसं बोलू लागले असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय। साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही। अरे तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000। हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर। असं एक तर आदरणीय पवार साहेब इमोशनल कधीच दाखवत नाही। कुठल्याही नेत्याला इमोशन्स दाखवायला अधिकारच नसतो। बारामतीत लोकसभेनंतर आता विधानसभेत पुन्हा पवार कुटुंबीय आमने सामने आले। शरद पवार आणि अजित पवारांकडून मतदारांना भावनिक साथ घालण्यातही येते। त्यामुळे बारामतीची जनता कुणाला साथ देणार हेच आता पाहावं लागणार आहे। नागपूरहून अमर काणेसह जावेद मुलानी, बारामती।